नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक अतिशय महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत, ज्या अपडेटची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होते। ती म्हणजे महानिर्मिती टेक्निशियन 3 परीक्षेचा निकाल। चला तर बघूया। महानिर्मिती म्हणजेच महाजनकोकडून नवीन नोटिफिकेशन क्रमांक 9501 जाहीर करण्यात आला आहे। ही नोटिफिकेशन दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे आणि जाहिरात क्रमांक 8/2024 अंतर्गत तंत्रज्ञ 3 म्हणजेच टेक्निशियन 3 या पदासाठी घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या निकालासंदर्भात आहे। नोटिफिकेशनमध्ये त्यांनी काय दिलं आहे ते बघूया आपण। नोटिफिकेशनमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, महानिर्मितीमध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली होती आणि त्या परीक्षेतील गुणाच्या आधारे आता पात्र उमेदवाराची यादी प्रोव्हिजनल क्वालिफाय कॅन्डिडेट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे। या यादीतील उमेदवारांना पुढील टप्प्यातील प्रक्रिया म्हणजेच प्रमाणपत्र पडताळणी साठी बोलावलं जाणार आहे। ही पडताळणी प्रक्रिया एकाच 2 प्रमाणात होणार आहे, म्हणजे प्रत्येक एका रिक्त पदासाठी 2 उमेदवारांना बोलावले जाईल। त्यापुढील प्रक्रिया उमेदवारांनी त्यांची सर्व कागदपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र तसेच डोमिसाईल याची मूळ प्रत आणि सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स प्रत तयार ठेवावी। उमेदवारांना महानिर्मिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा मेलद्वारे पुढील सूचना दिल्या जातील, त्यामुळे अधिकृत वेबसाईटला नियमित भेट द्या। वेबसाईट आहे www.mahajanko.in। जर कोणत्याही उमेदवाराला निकालात काही त्रुटी अथवा शंका असेल तर त्यांनी 7 दिवसाच्या आत त्यांच्या ईमेलवर संपर्क करायचा आहे। या नोटिफिकेशनमधील अतिशय महत्त्वाचे मुद्दे आता आपण बघणार आहे। यांनी आता ही जी यादी प्रसिद्ध केली आहे, ही यादी तात्पुरती आहे, म्हणजेच अंतिम निवड अजून झालेली नाही। आता पात्र उमेदवाराची यादी प्रोव्हिजनल क्वालिफाय कॅन्डिडेट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे। या यादीतील उमेदवारांना पुढील टप्प्यातील प्रक्रिया म्हणजेच प्रमाणपत्र पडताळणी साठी बोलावलं जाणार आहे। ही पडताळणी प्रक्रिया एकाच 2 प्रमाणात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे। सर्व प्रक्रिया ही पारदर्शकपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। मागील अनुभव असलेल्या आणि CSR प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनाही योग्य प्राधान्य दिलं जाणार आहे। CSR प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनाही योग्य प्राधान्य दिलं जाणार आहे आणि नोटिफिकेशनमध्ये हेही स्पष्ट सांगितलं आहे की महानिर्मिती कंपनीत 2 वर्ष ते 4 वर्ष कालावधीचं प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार आणि ITI पात्र असलेले उमेदवार यांच्यासाठी स्वतंत्र याद्याही प्रसिद्ध केल्या जातील। तर मित्रांनो, ही होती महानिर्मिती टेक्निशियन 3 निकालाशी संबंधित अधिकृत माहिती। जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज केला असेल तर लगेचच वेबसाईट तपासा आणि तुमचं नाव यादीत आहे का ते बघा आणि डॉक्युमेंट्स तयार ठेवा। अशाच सरकारी भरतीच्या अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।